नमस्कार. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालय तासगाव, त्याचबरोबर शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी होत असलेल्या एका वैशिष्ट्यपूर्ण विषयावरती होत असणाऱ्या या वेबिनारमध्ये मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे साहेब, त्याचबरोबर शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनचे डॉक्टर अनिल वावरे सर, प्राध्यापक एम जी पाटील सर, त्याचबरोबर आजच्या या वेबिनारमध्ये द्वितीय सत्रामध्ये आपली मांडणी करणारे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर एस एम भोसले सर, त्याचबरोबर ज्यांच्या विशेष प्रयत्नामधून हा उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे असे अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक जे यादव सर, त्याचबरोबर या विभागामध्ये काम करत असणारे डॉक्टर कदम सर, IQSCचे कोऑर्डिनेटर व सहभागी असणारे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी व विद्यार्थी मित्र. खरं तर या देशामध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये आपण एका महत्त्वाच्या एका वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा समस्येला आपण सामोरे जात आहोत की ज्यावरती अनेक वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या फोरमवरती असेल, वेगवेगळ्या वेबिनारच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या चर्चासत्राच्या माध्यमातून असेल की अनेक वेगवेगळ्या विषयांच्यावरती चर्चा आपण आत्तापर्यंत ऐकलेली आहेच. तथापि आज या महाविद्यालयाने व सुएकच्या माध्यमातून एका वैशिष्ट्यपूर्ण अशा विषयावरती आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि तो एक महत्त्वाचा विषय म्हणजे की ज्यावरती अर्थव्यवस्थेचा संपूर्ण कणा अवलंबून असतो. या देशातील सामाजिक विकास, आर्थिक विकास या सर्व बाबी ज्या संस्थांच्यावरती अवलंबून असतात अशा महत्त्वपूर्ण संस्था म्हणजे बँका व वित्तीय संस्था. कोविडच्या नंतर या देशातील अनेक वेगवेगळ्या क्षेत्रावरती खूप विपरीत असे परिणाम झालेले आहेत. देशातील आर्थिक विकासाचा दर त्या ठिकाणी घटलेला आहे. अनेक लोकांचे रोजगार त्या ठिकाणी गेलेले आहेत. उत्पादन प्रक्रिया मंदावलेली आहे. अनेक वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये उत्पादन प्रक्रिया बंद पडलेली आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवरती या सर्व प्रोसेसमध्ये की रोल प्ले करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे बँकिंग संस्था व वित्तीय संस्था असतात. तर या संस्थांच्यावरती देखील की या आपत्तीचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी झालेला आपणास दिसून येतो. तथापि केवळ या विषयाच्या अनुषंगाने मोघम चर्चा करण्याऐवजी की आज आपण या बँकिंग सेक्टर असेल, त्याचबरोबर इन्शुरन्स सेक्टर जे आहे की जे सेवा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र म्हणून त्याचा उल्लेख आपणास करावा लागतो. कारण या देशातील ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, इंडस्ट्रियल सेक्टर असेल, ट्रेड सर्व्हिसेस सेक्टर असेल, या सर्व सेक्टरला महत्त्वाची मदत करणारा, त्यांना बूस्ट देणारा हे सेक्टर म्हणून याचा उल्लेख आपण नेहमीच करत असतो. तर याही सेक्टरवरती या कोविडचे जे विपरीत परिणाम झालेले आहेत आणि भविष्य कालावधीमध्ये या सेक्टरमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांना व या सेक्टरचे जे लाभार्थी आहेत अशा घटकांना जे वेगवेगळ्या प्रकारच्या परिणामांना सामोरं जावं लागणार आहे त्या परिणामांची देखील आपण आज त्या ठिकाणी चर्चा करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आज जर आपण या बँकिंग सेक्टरचा जर प्राधान्याने विचार केला तर आपणास असं दिसून येईल की या बँकिंग सेक्टरमध्ये 2 महत्त्वाच्या बाबी त्या ठिकाणी आपणास माहीत आहेत की जो म्हणजे बँकिंग व्यवसायामधला ज्याला आत्मा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. किंबहुना बँकांची व्याख्या करत असतानाच अशी केली जाते की कर्ज देण्यासाठी व गुंतवणूक करण्यासाठी जनतेकडून ठेवी स्वीकारणारी संस्था, वित्तीय संस्था म्हणजे बँक, अशी आपण त्या ठिकाणी बँकिंग संस्थांची व्याख्या करतो. थोडक्यात बँकिंग संस्थांचा कोर बिझनेस जर आपण पाहिला तर तो कोर बिझनेस हा डिपॉझिट ॲक्सेप्ट करणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची लोन्स इन ॲडव्हान्सेस प्रोव्हाइड करणे आणि त्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणे, या ठिकाणी ही महत्त्वाची भूमिका किंवा व्यवसाय या बँकिंग संस्थांचा असतो. जर आपण गेल्या 4 महिन्यामध्ये या बँकिंग संस्थांच्याकडील डिपॉझिट्स, लोन्स डिस्ट्रीब्युशन असेल, लोनची वसुली असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल, अशा अनेक वेगवेगळ्या बाबीवरती जर आपण एक दृष्टिक्षेप टाकला तर आपणास त्या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण बदल या सेक्टरमध्ये झाल्याचे आपणास त्या ठिकाणी दिसून येतील की ज्यामुळे हे बँकिंग सेक्टर भविष्यात अडचणीत येईल की काय अशा प्रकारची एक परिस्थिती आज निर्माण झालेली आपणास पाहाव्यास मिळेल. जर आपण मार्च 2020 ते जून जुलै 2020 अखेर
जर या बँकिंग सेक्टरकडे येणारा डिपॉझिटचा जर फ्लो जर आपण पाहिला तर त्यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण बदल झाल्याचे आपणास दिसेल. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या संपूर्ण पॅन्डेमिकच्या कालावधीमध्ये या देशातील अल्प उत्पन्न गटातील लोक असतील, मध्यम उत्पन्न गटातील लोक असतील, किंबहुना उच्च उत्पन्न गटातील लोक असतील, की त्यांच्याकडे येणारा जो इन्कम फ्लो आहे तो फ्लो त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घटलेला आहे, किंबहुना तो स्टॉप झालेला आहे. जर आपण मध्यमवर्गीय किंवा लोअर मिडल क्लास जर आपण पाहिला, लोअर इन्कम क्लास जर आपण पाहिला, तर यामधल्या अनेक लोकांचा रोजगार गेलेला असल्यामुळे त्यांना मिळणारा उत्पन्नाचा जो प्रवाह आहे हा कम्प्लिटली स्टॉपही झालेला आपल्याला पाहाव्यास मिळेल. याचा विपरीत परिणाम जो होतो तो म्हणजे प्रोपॅन्सिटी टू सेव्हिंग, ज्याला आपण बचत प्रवृत्ती असं आपण म्हणतो. कारण इन्कम फ्लो जर कमी झाला तर निश्चितपणे त्याचा विपरीत परिणाम जो आहे तो लोकांच्या बचत प्रवृत्तीवरती होत असतो. आणि बचत प्रवृत्तीवरती जर त्या ठिकाणी असा निगेटिव्ह इफेक्ट झालेला असेल तर निश्चितपणे त्याचा इफेक्ट बँकांच्याकडे येणाऱ्या ज्या ठेवी आहेत या ठेवीवरती देखील निश्चितपणे त्याचा हा दूरगामी परिणाम हा भविष्य कालावधीमध्ये आपणास दिसणार आहे. यामध्ये जर आपण विचार केला तर सेव्हिंग ही साधारणपणे 2-3 प्रकारची त्या ठिकाणी असते. हाऊसहोल्ड सेव्हिंग असते, कॉर्पोरेट सेक्टरमधली सेव्हिंग असते, त्याचबरोबर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये होणाऱ्या सेव्हिंग्ज असतात की ज्या बँकांना डिपॉझिटच्या स्वरूपात मिळत असतात. अर्थात त्या ठिकाणी जर आपण हाऊसहोल्ड सेक्टर आणि कॉर्पोरेट सेक्टरमधल्या सेव्हिंग जर आपण पाहिल्या की ज्याचा खूप मोठा फ्लो या बँकांना ॲज अ फंड म्हणून उपलब्ध होत असतो. कारण बँकिंग संस्थांचा संपूर्ण व्यवसाय या हाऊसहोल्ड सेव्हिंग असतील, त्याचबरोबर कॉर्पोरेट सेक्टरमधून येणाऱ्या सेव्हिंग्स असतील, या सर्व सेव्हिंग्जवरती त्याचा व्यवसाय अवलंबून असतो. कारण या संकलित केलेल्या डिपॉझिटच्या आधारेच या बँकिंग संस्था लोन्स अँड ॲडव्हान्सेस प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये खूप मोठा विपरीत परिणाम या हाऊसहोल्ड सेव्हिंगवरती झालेला आहे, कॉर्पोरेट सेव्हिंगवरती देखील त्या ठिकाणी झालेला आपणास दिसून येईल. बँकिंग संस्थांच्या ओव्हरऑल जर बिझनेस प्रोफाईलचा जर आपण विचार केला तर या बँकिंग बिझनेसमध्ये या बँकांना सर्वाधिक महत्त्वाच्या असणाऱ्या किंवा ज्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात बँकांना मार्जिन मिळतं, इंटरेस्ट मार्जिन मिळतं, की ज्यामधून बँकांना नफा मिळवण्याचा खूप मोठा स्कोप असतो, अशा ज्या डिपॉझिट्स असतात त्या डिपॉझिट्स म्हणजे कासा डिपॉझिट्स त्याला म्हटलं जातं, की ज्याला आपण करंट अकाउंट डिपॉझिट्स अँड सेव्हिंग अकाउंट डिपॉझिट्स म्हणतो, की ज्या बँकिंग संस्थांच्या दृष्टिकोनातून लो कॉस्ट डिपॉझिट असं म्हटलं जातं. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे करंट अकाउंटवरती मिळणाऱ्या ज्या डिपॉझिट्स आहेत त्या इंटरेस्ट फ्री असतात, त्यामुळे बँकांना कोणत्याही प्रकारची इंटरेस्ट लायबिलिटी बँकांच्यावरती नसते. मात्र हा पैसा खूप मोठ्या प्रमाणात या कॉर्पोरेट सेक्टरकडून येत असल्यामुळे त्याचा वापर शॉर्ट टर्म किंवा व्हेरी शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस प्रोव्हाइड करण्यासाठी बँकांना हा पैसा वापरता येतो. म्हणजे ज्या 0 इंटरेस्टवरती प्राप्त झालेल्या डिपॉझिट्स आहेत त्या 5%, 10% व्याजदराने कर्ज व अग्रिमनच्या स्वरूपात बँकांना देता येणे शक्य असते. आणि त्यामुळे या करंट अकाउंटमध्ये मिळणाऱ्या डिपॉझिटमधून बँकांना मिळणारा जो नफा किंवा इन्कमचा जो भाग असतो तो खूप मोठा असतो आणि बँकांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. फॉलोड बाय सेव्हिंग अकाउंटमधल्या डिपॉझिट्स देखील अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण आज जर आपण सध्या सेव्हिंग अकाउंटवरचे जर व्याजाचे दर जर पाहिले तर सर्वसाधारणपणे गेल्या 5 ते 10 वर्षामधला जर आपण आढावा घेतला तर या बचत खात्यामध्ये मिळणाऱ्या ज्या ठेवी आहेत की या ठेवीवरती दिला जाणारा उच्च व्याजदर हा 4% आहे. मात्र या बचत खात्याच्या माध्यमातून संकलित केलेल्या ज्या डिपॉझिट्स आहेत या डिपॉझिट्स कर्जाच्या स्वरूपात वितरित करत असताना या बँकिंग संस्था अगदी 12 ते 15% व्याजदराने त्या ठिकाणी त्याच्यातून कर्जपुरवठा करत असतात. म्हणजे 4% व्याजदराने घेतलेल्या ठेवी या कर्जपुरवठा करत असताना त्या निधीचा वापर हा करत असताना तो त्या ठिकाणी 10%, 12%, 15%, अगदी कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी 15% व्याजदराने या निधीतून कर्जपुरवठा हा केला जात असतो. म्हणजेच या करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट याच्यामध्ये मिळणारं इंटरेस्ट मार्जिन जर आपण पाहिलं तर या बँकांच्या दृष्टिकोनातून 6% ते 8% इंटरेस्ट मार्जिन या बँकांना मिळत असतं. परंतु जर तुम्ही त्या ठिकाणी सध्याची परिस्थिती जर लक्षात घेतली, याचं जर अवलोकन केलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सध्या ज्या ऑल शेड्युल्ड कमर्शियल बँक्स आहेत यांचा जो पब्लिश केलेला डेटा जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर यावरून आपणास असं लक्षात येईल की या ज्या डिमांड डिपॉझिट्स आहेत की ज्याला आपण सेव्हिंग अकाउंट अँड करंट अकाउंट डिपॉझिट्स असं आपण म्हणतो, की याचं प्रमाण हे त्या ठिकाणी या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणात घटल्याचं आपणास त्या ठिकाणी दिसून येईल. याची अनेक कारणं आहेत की अशा प्रकारच्या डिपॉझिट घटण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे की सर्वसाधारणपणे अशा आपत्तीजन परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनता या आपल्या हाताशी रोख शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, ना की त्या बँकेमध्ये डिपॉझिट करण्याचा. कारण दरम्यानच्या कालावधीमध्ये बँकेत जाण्यासाठी येणाऱ्या अडचणी असतील,
बँकेतून पैसे विड्रॉ करण्यासाठी येणाऱ्या अडचणी असतील, अशा अनेक वेगवेगळ्या घटकांच्यामुळे सर्वसामान्य जनता ही त्या ठिकाणी रोख पैसा आपल्या हाताशी ठेवणं हे प्रेफर करत असते. आणि त्याचाच विपरीत परिणाम म्हणून की आज जर आपण या ड्युरिंग द पॅन्डेमिक पिरियड जर आपण पाहिलं तर या डिमांड डिपॉझिट्स जे आहेत त्याचं जर डिक्लायनिंग ट्रेंड जर आपण लक्षात घेतला तर यामध्ये आपल्याला तो सिग्निफिकंट असल्याचा दिसेल. की आपण जर ही आकडेवारी जर पाहिली तर सर्वसाधारणपणे मार्च 2020मध्ये या सर्व देशातील ज्या काही सर्व शेड्युल्ड कमर्शियल बँक्स आहेत यांच्याकडे असणाऱ्या एकूण डिमांड डिपॉझिट जर आपण पाहिल्या तर त्या 17,37,692 कोटी रुपयांच्या होत्या. मात्र आज जर आपण ती परिस्थिती पाहिली तर या सर्व डिमांड डिपॉझिट्स या खूप मोठ्या प्रमाणात घटलेल्या आहेत आणि सध्या त्या 15,72,974 कोटी रुपये एवढ्याच डिमांड डिपॉझिट्स आज बँकांच्याकडे आहेत. या केवळ या 4 ते 5 महिन्याच्या पिरियडमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 1,64,000 कोटी रुपयाच्या डिमांड डिपॉझिट्स या घटलेल्या आहेत. याचाच दुसरा अर्थ असा आहे की या बँकिंग संस्थांना या ज्या 1,64,000 कोटी रुपयाच्या कमी कॉस्टच्या डिपॉझिट्स किंवा ज्याला आपण लो कॉस्ट डिपॉझिट की ज्यांना बँकांना खूप मोठा खर्च करावा लागत नाही अशा प्रकारच्या ज्या डिपॉझिट्स होत्या त्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे. याचा विपरीत परिणाम बँकांच्या इन्कमवरती होणार आहे. भविष्य कालावधीमध्ये तो परिणाम त्या ठिकाणी आपणास दिसणार आहे. परंतु त्याच परिस्थितीमध्ये जर आपण त्या ठिकाणी टर्म डिपॉझिट्स जर पाहिल्या किंवा ज्याला आपण त्या ठिकाणी मुदत ठेवी असं आपण म्हणतो की ज्यामध्ये राफा डिपॉझिट्स की ज्याला आपण रिकरिंग अकाउंट डिपॉझिट्स व फिक्स अकाउंट डिपॉझिट्स असं आपण म्हणतो की या दोन्ही प्रकारच्या ज्या डिपॉझिट्स आहेत की त्याचं प्रमाण मात्र त्या ठिकाणी कमी न होता त्याच्यामध्ये वाढ झालेली आपणास दिसून येते. याची अनेक वेगवेगळी कारणं असतात. कारण सर्वसाधारणपणे दीर्घमुदती किंवा मध्यममुदती ठेवी ठेवण्याचं जे कारण आपल्याला पाहावयास मिळतं एक तर त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे दक्षतेचा हेतू असतो. भविष्य कालावधीमध्ये हे निर्माण झालेलं जे संकट आहे त्या संकटास सामना करण्यासाठी सर्वसाधारणपणे जनता मध्यमवर्गीय किंवा अल्पउत्पन्न गटातील लोक शक्य ती रक्कम भविष्य काळासाठी तरतूद करून ठेवत असतात की ज्याला आपण प्रिकॉशनरी मोटिव्ह असं आपण म्हणतो. त्याचबरोबर सर्वसाधारणपणे या टर्म डिपॉझिटमध्ये ज्या डिपॉझिट्स येत असतात त्याचा एक महत्त्वाचा हेतू जो असतो तो म्हणजे स्पेक्युलेशन मोटिव्ह. या बदलत्या व्याजदराचा बदलत्या किंमत पातळीचा फायदा घेण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या डिपॉझिट्स या बँकांच्याकडे येत असतात. तर या सर्व लॉंग टर्म डिपॉझिटचं जर आपण फिगर जर त्या ठिकाणी पाहिली तर आपणास त्या ठिकाणी असं दिसून येईल की या दरम्यानच्या कालावधीमध्ये या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जर आपण पाहिलं तर मार्च 2020मध्ये या टाईम डिपॉझिट ज्या या सर्व देशातील बँकांच्याकडे ज्या होत्या त्या जर आपण पाहिल्या तर त्या ठिकाणी 1,24,88,000 कोटी रुपयाच्या या मुदत ठेवी किंवा या रिकरिंग अकाउंट किंवा फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटमधल्या वेगवेगळ्या ज्या डिपॉझिट्स होत्या त्या होत्या. मात्र जर आज आपण त्या ठिकाणी जून जुलै अखेरची जर आकडेवारी जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये ती वाढ झालेली आपणास दिसून येईल. जे ही संख्या जर आपण पाहिली ही आकडेवारी जर आपण पाहिली तर 1,29,65,000 कोटी रुपयांच्या या टर्म डिपॉझिट्स या देशातील सर्व बँकांच्याकडे आल्याचे आपणास दिसून येईल. यामध्ये या कालावधीमधील जर वाढ जर आपण पाहिली तर ती सर्वसाधारणपणे 4,76,000 कोटी रुपयांच्या या टर्म डिपॉझिट वाढलेले आहेत. अर्थात याची एक आणखी काही कारणं आहेत ती जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर या टर्म डिपॉझिट्स या केवळ त्या ठिकाणी मार्च ते जुलै या कालावधीमध्ये आलेल्या या डिपॉझिट्स नसतात तर यापूर्वीच्या कालावधीमध्ये या देशातील वेगवेगळ्या व्यक्ती व संस्थांनी ठेवलेल्या ज्या बँकांच्याकडच्या डिपॉझिट्स आहेत की त्या डिपॉझिट्स कम्युनिकेट होत त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आपणास दिसते. परंतु जेवढ्या मोठ्या प्रमाणात यामध्ये वाढ व्हायला पाहिजे होती ती देखील वाढ या दरम्यानच्या कालावधीमध्ये झाल्याची आपणास फार मोठ्या प्रमाणात हे दिसून येत नाही. म्हणजेच या देशातील की जो काही महत्त्वाच्या या 2 प्रकारच्या डिपॉझिट्स असतात की जो बँकांच्या इन्कम सोर्ससाठी महत्त्वाचे असतात, बँकांच्या ओव्हरऑल बिझनेससाठी या डिपॉझिट्स महत्त्वाचे असतात तर त्या डिपॉझिटमध्ये होणारे जे काही चेंजेस आहेत हे बँकिंग सेक्टरला धोक्याची घंटा दाखवणारे अशा प्रकारचे सिग्नल्स म्हणायला त्या ठिकाणी आपण हरकत नाही. त्याचबरोबर करन्सी विथ पब्लिक हे त्या ठिकाणी इकॉनॉमिक्समधलं एक महत्त्वाचं पॅरामीटर आपण त्या ठिकाणी मानतो. यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर या दरम्यानच्या कालावधीमध्ये देशातील जनतेने की आपल्याकडे जास्तीत जास्त रोख पैसा धारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आपणास दिसून येईल. जे जर आपण पाहिलं तर मार्च 2020मध्ये की या देशातील संपूर्ण जनतेकडे जो काही करन्सी विथ पब्लिक आपण ज्याला म्हणतो जनतेकडील जो रोख पैसा आहे तो त्या ठिकाणी 23,49,000 कोटी रुपयाचा होता. मात्र त्यामध्ये जर आपण जून जुलै अखेरची जर आकडेवारी पाहिली तर त्याच्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. तो सध्या 25,67,000 कोटी रुपये इतका कॅश हा जनतेने स्वतःकडे धारण केलेला आहे. याची अनेक कारणं आहेत. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारचा खर्च करावा लागेल
याबाबत अनेक अनिश्चितता निर्माण झालेल्या आहेत. अनेक आकस्मिक अशी संकट निर्माण होऊ शकतात. मेडिकलचा खर्च निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा आहेत त्यांच्या किमतीमध्ये होत चाललेली वाढ आहे. या सर्वांचा विपरीत परिणाम हा त्या ठिकाणी कॉस्ट ऑफ लिव्हिंगवरती झालेला आहे. आणि ती कॉस्ट ऑफ लिव्हिंग ही त्या ठिकाणी बेअर करण्यासाठी, त्याच्यासाठी प्रोव्हिजन करण्यासाठी आणि तात्काळ खरेदी शक्ती हाताशी ठेवण्याकरिता या देशातील जनता ही खूप मोठ्या प्रमाणात रोख पैसाही स्वतःकडे बाळगत आहे. याचाही विपरीत परिणाम या देशातील बँकांच्याकडे असणाऱ्या सेव्हिंग अकाउंट्स असतील, त्याचबरोबर त्यांच्याकडे असणाऱ्या करंट अकाउंटमधल्या डिपॉझिट्स असतील की यामध्ये झालेली जी घट आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे करन्सी विथ पब्लिक जे आहे की याच्यामध्ये झालेली वाढ हे देखील त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. ही आपण त्या ठिकाणी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर डिपॉझिट सेगमेंट जर आपण पाहिला तर डिपॉझिट सेगमेंटमध्ये की या प्रकारचे बदल हे आपणास त्या ठिकाणी निश्चितपणे हे पाहाव्यास मिळतील. तर दुसरा भाग या बँकिंग सेगमेंटमधला जो महत्त्वाचा जो सेगमेंट आपण त्या ठिकाणी पाहतो तो म्हणजे लोन सेगमेंट. तर लोनमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांचा समावेश आपण त्या ठिकाणी करू शकतो. ब्रॉड कॅटेगरीज आपण त्याच्या करू शकतो की ज्याला आपण त्या ठिकाणी रिटेल लोन्स किंवा कन्झ्युमर लोन्स म्हणतो. आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे कॉर्पोरेट लोन किंवा ज्याला आपण सर्वसाधारणपणे प्रोडक्टिव्ह लोन्स म्हणू शकतो. अर्थात सर्वच कॉर्पोरेट लोन्स हे प्रोडक्टिव्ह लोन्स या कॅटेगरीमध्ये येतीलच असं नाही. मात्र त्या ठिकाणी जर आपण या दोन्ही प्रकारच्या लोनमधला जर ट्रेंड जर आपण पाहिला, लोन डिस्ट्रीब्युशनमधला ट्रेंड जर आपण पाहिला तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की या देशातील बँकिंग संस्थांच्याकडे असणारे जे काही बँकिंग संस्थांनी दिलेली जी काही वेगवेगळ्या प्रकारची कर्ज आहेत या कर्जामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात वाढ जी आहे ती त्या ठिकाणी होताना दिसत नाही. जर आपण त्या ठिकाणी या देशातील सर्व बँकांनी दिलेली जे काही कमर्शियल सेक्टरला दिलेले जे काही कर्ज पुरवठा आहे त्याची जर आकडेवारी जर आपण पाहिली तर या संपूर्ण 5 ते 6 महिन्याच्या कालावधीमध्ये केवळ या बँकिंग संस्थांच्या एकूण कर्ज पुरवठ्यामध्ये झालेली वाढ ही केवळ 30,000 कोटी रुपयांची आहे. जर आपण यापूर्वीची आकडेवारी जर आपण पाहिली तर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ त्या ठिकाणी होत होती. मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये ही त्या ठिकाणी वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. याचाच अर्थ एकीकडे बँकिंग संस्थांच्याकडे फिक्स्ड डिपॉझिटच्या माध्यमातून असेल, रिकरिंग डिपॉझिटच्या माध्यमातून असेल, खूप मोठ्या प्रमाणात डिपॉझिट्स त्या ठिकाणी येत आहेत. मात्र त्या डिपॉझिट युटिलाइज करण्याचे दोन महत्त्वाचे सोर्स त्या ठिकाणी असतात. एक म्हणजे बँकिंग संस्था विविध प्रकारच्या कर्जे देऊन त्या ठिकाणी या अमाऊंट्स युटिलाइज करत असतात, फंड्स युटिलाइज करत असतात. आणि दुसरा सोर्स या बँकांच्यासाठी असतो तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकी करू शकतात. मात्र सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर जेवढ्या मोठ्या प्रमाणात या वेगवेगळ्या प्रकारच्या डिपॉझिट्समध्ये वाढ झालेली आहे की या टर्म डिपॉझिट्समध्ये वाढ झालेली आहे त्याचं युटिलायझेशन करण्याच्यासाठी आवश्यक ती कर्जाची मागणी या मार्केटमध्ये येत नाही. याची अनेक कारणं आहेत. जर आपण रिटेल लोनच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे दोन महत्त्वाच्या गोष्टींचा इफेक्ट त्यामध्ये आपणास दिसून येईल. एक म्हणजे प्राइस एक्सपेक्टेशन्स असतील आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे इन्कम एक्सपेक्टेशन्स. कारण आजच्या परिस्थितीमध्ये रोजगार गेल्यामुळे किंवा रोजगार जाण्याची संभावना निर्माण झाल्यामुळे की आज सर्वसामान्य जनता जी आहे की त्या ठिकाणी कर्ज घेऊन त्या ठिकाणी त्याचा वापर करणं आणि त्याच्यातून वेगवेगळ्या वस्तू खरेदी करणं किंवा उपभोगासाठी त्याचा वापर करणं याच्यासाठी फार कॉशियस झाल्याचे आपणास दिसून येईल. कारण याचा विपरीत परिणाम थेट त्या ठिकाणी रिटेल लोनच्या डिस्ट्रीब्युशनवरती झालेला आहे. आज जर आपण अगदी कोऑपरेटिव्ह सेक्टरमधल्या बँका पाहिल्या किंवा कॉर्पोरेट सेक्टरमधल्या बँक्स पाहिल्या किंवा कमर्शियल बँक जर आपण पाहिल्या तर या सर्वच बँकांच्या मधले जे रिटेल लोन्स आहेत मग त्यामध्ये हाऊसिंग लोन्स असतील, कार लोन्स असतील, व्हेकल लोन्स असतील किंवा गोल्ड लोन असेल किंवा यासारखे अन्य वेगवेगळ्या प्रकारची रिटेल लोन्स असतील की याच्यामधलं डिस्ट्रीब्युशन हे कमालीचं घटलेलं आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भविष्यामध्ये निर्माण झालेली उत्पन्नाबाबतची अनिश्चितता. कारण ज्यांना परमनंट नोकरी आहे, ज्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचा फिक्स सोर्स आहे व ॲश्युअर सोर्स आहे अशा व्यक्तींच्या बाबतीमध्ये हा इन्कम एक्सपेक्टेशनचा इफेक्ट हा फार मोठा नसतो. मात्र ज्यांच्या रोजगाराबाबत अनिश्चित आहे, ज्यांच्या उत्पन्नाबाबत अनिश्चित आहे अशा व्यक्तींच्या अशा समूहाच्या बाबतीमध्ये इन्कम एक्सपेक्टेशनचा जो काही इफेक्ट आहे तो त्या ठिकाणी निश्चितपणे लोन डिस्ट्रीब्युशनवरती किंवा त्यांच्या रिटेल लोन घेण्याच्या टेंडन्सीवरती राहू शकतो. त्याचबरोबर अशा प्रकारचा एक ट्रेंड त्या ठिकाणी मार्केटमध्ये क्रिएट झालेला दिसतो की जो विशेषतः रिटेल लोनच्या संदर्भात अधिक निगडीत असल्याचे आपणास पाहाव्यास मिळेल. उदाहरणार्थ जर आपण कार सेगमेंट घेतला किंवा टू व्हीलर सेगमेंट आपण घेतला किंवा हाऊसिंग लोनच्या बाबतीमधला सेगमेंट घेतला तर आपणास असं दिसून येईल की मार्केटमध्ये आज त्या ठिकाणी ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये कमालीची मंदी आहे. त्याचबरोबर हाऊसिंग कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये मंदी आहे, रिअल इस्टेटमध्ये त्या ठिकाणी मंदी आहे. आणि याच्यामधून काही असे सिग्नल्स त्या ठिकाणी मिळत आहेत की फ्युचरमध्ये घराच्या किमती असतील, फ्लॅटच्या किमती असतील, कारच्या किमती असतील, टू व्हीलरच्या किमती असतील
की त्या घटतील अशा प्रकारची एक अपेक्षा किंवा त्याच्या प्राईसबाबतचं एक एक्सपेक्टेशन आज मार्केटमध्ये आपल्याला दिसतंय. आणि त्याच्याकरिता की त्या ठिकाणी सध्या रिटेल लोन्स घेऊन अशा प्रकारच्या वस्तू घेण्याची प्रवृत्ती दिसत नाही. सर्वसाधारण जो काही खरेदीदार जो आहे, बायर जो आहे, की तो अशा प्रकारच्या अपेक्षेवरती त्या ठिकाणी टिकू नये, की तो वाट पाहतोय की या मार्केटमध्ये आणखी किमती कमी होतील आणि त्यावेळेला मग अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला खरेदी करणं अधिक फायद्याचं राहील. आणि याचाही विपरीत परिणाम रिटेल लोन डिस्ट्रीब्युशनवरती झालेला आहे. परंतु याचा दुसरी बाजू जर आपण पाहिली तर हे रिटेल लोनचं डिस्ट्रीब्युशन कमी झाल्यामुळं आज बँकिंग संस्थांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात एक्सेस फंड्स हे त्या ठिकाणी शिल्लक आहे, ते पडू नये, त्याचा वापर बँकांना करता येणं सध्या शक्य नाहीये. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कॉर्पोरेट लोनच्या बाबतीमध्ये तशाच प्रकारची परिस्थिती आहे. मार्केट एक्सपेक्टेशनचा जर आपण विचार केला, डिमांड एस्टिमेशन जर आपण पाहिले तर आज डिमांड एस्टिमेशनचे सिग्नल्स असे दर्शवत आहेत की भविष्यात की त्या ठिकाणी या लोकांचे रोजगार गेलेले असल्यामुळे, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत कमी झालेले असल्यामुळे, की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मॅन्युफॅक्चर्ड गुड्स असतील किंवा इतर वेगवेगळ्या कन्झ्युमर ड्युरेबल्स असतील, नॉन ड्युरेबल्स असतील, की याच्या बाबतीतली मागणी ही फार मोठ्या प्रमाणात वाढेल अशा काही परिस्थिती आज त्या ठिकाणी मार्केटमध्ये दिसत नाहीये. जे आज जर डिमांड एस्टिमेशनचं जर त्या ठिकाणी ट्रेंड्स पाहिले तर त्या ठिकाणी काही जीवनावश्यक वस्तू वगळता ज्या इतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू आहेत की त्याला फार मोठ्या प्रमाणात मागणी येईल की नाही अशा प्रकारची समस्या आहे. आणि जर अशा प्रकारचे सिग्नल मार्केट देत असेल तर कॉर्पोरेट सेक्टरमधून अशा सेक्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी या बँकांच्याकडून कर्ज घेतली जाणार नाहीत. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आज जी मंदी सदृश्य परिस्थिती सर्व अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे त्याचा एक विपरीत परिणाम म्हणून कॉर्पोरेट सेक्टर नवीन इन्व्हेस्टमेंट करायला तयार नाही, नवीन इन्व्हेस्टमेंट केली जात नाही, त्यामुळे बँकांच्याकडे लोनची मागणी त्या ठिकाणी केली जात नाही आणि त्याचा विपरीत परिणाम या कॉर्पोरेट लोनच्या डिमांडवरती झालेला दिसतो आणि त्यामुळे डिस्ट्रीब्युशन कमी झालेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा भाग की जो आपण या ठिकाणी कन्सिडर करणं आवश्यक आहे तो म्हणजे रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट अँड कॉस्ट ऑफ कॅपिटल. जर आज आपण पाहिलं तर बँकिंग संस्थांनी दिलेल्या कर्जाचा उपयोग जेव्हा या उद्योग संस्था भांडवल म्हणून करत असतात तेव्हा त्या दोन गोष्टीचा विचार करतात. एक म्हणजे आम्ही गुंतवलेल्या भांडवलावरती मिळणारा रेट ऑफ रिटर्न काय असेल आणि त्याच्यासाठीचं कॉस्ट ऑफ कॅपिटल काय असेल, म्हणजे मला इंटरेस्ट किती पे करायला लागणार आहे आणि त्याच्यातून गुंतवणूक केल्यानंतर जे काही मी त्या ठिकाणी उत्पादन घेणार आहे त्या उत्पादनापासून मला रिटर्न्स किती मिळणार आहेत. आज जर मार्केटची सिच्युएशन पाहिली तर रिटर्नमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी परिस्थिती दिसत नाही. मात्र त्या ठिकाणी बँकिंग संस्थांनी जरी रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जावरचे व्याजदर हे जरी कमी केलेले असले तरी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कर्जाच्या व्याजदराची कपात ही झालेली नाहीये, की जेवढी रिटर्नमध्ये घट झालेली आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात व्याजदरात घट झालेली नाही. आणि त्यामुळे निश्चितपणे नेट बेनिफिट जो आहे की जो या इन्व्हेस्टमेंटमधला आहे जो कॉर्पोरेट सेक्टरला मिळणार आहे तो फारसा काही आशादायक त्या ठिकाणी दिसत नाहीये. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आज कॉर्पोरेट सेक्टरमधल्या जे काही कर्जाची डिमांड आहे ही त्या ठिकाणी वाढण्याच्या ऐवजी ती देखील त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेले, जो ट्रेंड असायला पाहिजे होता ग्रोथचा तो ट्रेंड त्या ठिकाणी राहिलेला आपणास दिसत नाही. आणि याचा परिणाम असा झाला की आज बँकांच्याकडे डिपॉझिट्स आहेत, फिक्स्ड डिपॉझिट आहेत, रिकरिंग डिपॉझिट्स मोठ्या प्रमाणात आहेत, काही प्रमाणात सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंटमधल्या डिपॉझिट्स त्या ठिकाणी बँकांच्याकडे येत आहेत. मात्र लोनची डिमांड नाही. अशा परिस्थितीमध्ये निर्माण झालेला जो एक्सेस फंड आहे तो त्या ठिकाणी कुठेतरी बँकांना गुंतवणूक करण्याची आवश्यकता असते. आणि ही गुंतवणूक करण्यासाठी आज बँकांना दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणुकीचे मार्ग असतात. एक असते SLR इन्व्हेस्टमेंट की ज्याला आपण स्टॅट्युटरी लिक्विडिटी रिझर्व्ह, याच्यामध्ये जे डेसिग्नेटेड सिक्युरिटीज आहेत की ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्धारित करून दिलेले आहेत त्यामध्ये जी गुंतवणूक केली जाते त्याला आपण SLR इन्व्हेस्टमेंट असं आपण म्हणतो, की जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवून देते. सर्वसाधारणपणे नेट डिमांड अँड टाइम लायबिलिटी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्या काही निव्वळ मागणी ठेवी व मुदत ठेवी असतात त्याच्या एकूण 18%, कारण सध्या SLRचा रेट जो आहे तो 18% आहे, जे एकूण या जे काही डिपॉझिट्स आहेत नेट NDTL जे आहे याच्या एकूण 18% रक्कम या बँकिंग संस्था या SLR मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. मात्र या SLR वरती मिळणारा रेट ऑफ रिटर्न जर आपण पाहिला तर तो खूप तोकडा त्या ठिकाणी असतो की जो त्या ठिकाणी कॉम्पन्सेट होऊ शकत नाही. जे जो बँकांचा जो काही इंटरेस्ट एक्सपेंडिचर आहे किंवा इंटरेस्टची लायबिलिटी आहे त्याला कॉम्पन्सेट करण्यासाठी जो व्याजदर त्या ठिकाणी मिळायला पाहिजे किंवा जो रिटर्न मिळायला पाहिजे तो त्या ठिकाणी या SLR इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून अजिबात मिळत नाही. आणि त्यामुळे बँकांना नाईलाज असतो की याच्यामध्ये गुंतवणूक करावी लागत असते आणि ती 18% गुंतवणूक ही मॅन्डेटरी आहे. तर याच्या व्यतिरिक्त या बँकांना गुंतवणुकीसाठी जो दुसरा ऑप्शन असतो तो म्हणजे नॉन SLR इन्व्हेस्टमेंट,
की जी त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी जे निर्धारित करून दिलेल्या इतर वेगवेगळ्या ज्या सिक्युरिटीज आहेत की ज्या SLR मध्ये कन्सिडर नसतात, मात्र या बँकांना त्याच्यामध्ये गुंतवणूक करता येते. मग त्यामध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील, कॉर्पोरेट सिक्युरिटीज असतील की ज्याच्यामध्ये बँकिंग संस्था ही गुंतवणूक करू शकतात. अर्थात त्याच्यासाठी देखील बँकांच्यासाठी एक विशिष्ट लिमिट ठरवून दिलेली आहे. त्या लिमिटच्या पलीकडे त्या ठिकाणी बँकिंग संस्था यामध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. ती लिमिट देखील 10%ची आहे. जे या बँकिंग संस्थांच्या ज्या नेट डिपॉझिट्स आहेत त्याच्या एकूण 10% रक्कम बँका काय करू शकतात, या नॉन SLR मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात की ज्यामध्ये कोणत्या सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करायची हे बँका स्वतः त्याचं निर्धारण हे करू शकतात. मात्र ह्या नॉन SLR सिक्युरिटीमध्ये वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांचे शेअर्स येतात, वेगवेगळ्या कंपन्यांचे बॉन्ड्स, डिबेंचर्स यासारख्या सिक्युरिटीजचा समावेश होतो की ज्यामध्ये खाजगी कंपन्यांचे शेअर्स देखील येतात. परंतु आज जर आपण शेअर मार्केटची परिस्थिती पाहिली किंवा स्टॉक एक्सचेंजची सिच्युएशन, त्याचे इंडायसेस जर आपण पाहिले, मग तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे वेगवेगळे इंडायसेस असतील किंवा त्या ठिकाणी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे इंडायसेस असतील, अगदी जर आपण मेन 2 इंडायसेस जर आपण पाहिले, सेन्सेक्स आपण लक्षात घेतला, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी जर आपण लक्षात घेतला, तर या दोन्हीमध्ये सातत्याने व्होलाटाईल सिच्युएशन आहे आणि एक डिक्लाइनिंग ट्रेंड आपल्याला पाहावयास मिळतो. याचाच अर्थ असा आहे, जरी बँकिंग संस्थांनी या नॉन SLR सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक केली तरी देखील त्याच्यामधून मिळणारा रिटर्न्स हा त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढणार नाही आणि तो वाढण्याची अपेक्षा नजीकच्या कालावधीमध्ये तर फार मोठ्या प्रमाणात दिसत नाही. मात्र नाईलाज असतो, आज बँकिंग संस्था या SLR मध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करतायत, नॉन SLR सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतायत. हे जर आकडे जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल की SLR इन्व्हेस्टमेंट जी त्या ठिकाणी मार्च 2020 मध्ये 37,47,000 कोटी रुपयांची होती, ती त्या ठिकाणी जूनमध्ये 41,42,000 कोटी रुपयांपर्यंत त्या ठिकाणी वाढलेली आहे. जे याच्यामध्ये कमालीची वाढ या SLR मध्ये झालेली आहे. नाईलाज असतो बँकांना की इकडे खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही करावी लागत आहे. दुसरा महत्त्वाचा भाग की नॉन SLR इन्व्हेस्टमेंट की जिथे प्रायव्हेट सिक्युरिटीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी बँकांना असते, तिथे देखील आपण जर ट्रेंड पाहिला तर त्या ठिकाणी मार्च 2020 अखेर की या नॉन SLR सिक्युरिटीजमधली बँकांची जी इन्व्हेस्टमेंट होती ती 8,46,000 कोटी रुपयांची होती. मात्र आज जर ती इन्व्हेस्टमेंट जर आपण पाहिली तर ती 9,89,000 कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी वाढलेली आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात की आज या बँकिंग संस्था पर्याय नसल्यामुळे व आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात एक्सेस फंड उपलब्ध असल्यामुळे ते कुठेतरी गुंतवणूक करून काहीतरी प्रमाणात त्या ठिकाणी रिटर्न मिळवण्याच्या अपेक्षेने या बँकिंग संस्था या नॉन SLR मध्ये इन्व्हेस्टमेंट करू पाहत आहेत किंवा करत असल्याचे आपणास दिसत आहेत. त्याच्याऐवजी जर वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांना खूप मोठ्या प्रमाणात डिमांड असती तर या बँकिंग संस्था हे जे फंड्स आहेत 12%, 13% किंवा 15% व्याजदराने लोन्स म्हणून डिस्ट्रीब्यूट करू शकल्या असत्या. मात्र आज नाईलाज असतो या बँकिंग संस्थांना या नॉन SLR सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि तिथला जर ॲव्हरेज रेट जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर सध्याचा ॲव्हरेज रेट हा त्या ठिकाणी 6 ते 7% दरम्यान असल्याचा आपल्याला दिसतो. म्हणजे त्या ठिकाणी सेव्हिंग अकाउंटवरती जर 4% व्याजदर जर त्या ठिकाणी द्यावा लागत असेल तर या 4%नी घेतलेल्या डिपॉझिट 6%नी बँकांना गुंतवाव्या लागतात. त्याच्यामधून ऑपरेशनल कॉस्ट वजा जाता की फार मोठा काही रिटर्न्स त्याच्यामध्ये शिल्लक राहत नाही. मात्र की लॉस मिनिमाइज करण्याच्या उद्देशाने या बँकिंग संस्था आपल्याकडील निधी जो आहे तो या नॉन SLR सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करून आपला जो तोटा आहे हा किमान ठेवण्याचा प्रयत्न या धडपड अशा प्रकारची या बँकिंग संस्था करत असताना दिसत आहेत. म्हणजे हे एक वेगळ्या प्रकारचं संकट आज या बँकिंग संस्थांच्या समोर हे निर्माण झालेलं दिसतं. याचे विपरीत परिणाम भविष्य कालावधीमध्ये आपणास दिसणार आहेत. जेव्हा त्या ठिकाणी या बँका मार्च 2021 मध्ये जेव्हा आपल्या बॅलन्स शीट मांडतील की तेव्हा आपल्याला निश्चितपणे याचे विपरीत परिणाम बॅलन्स शीटवरती दिसायला लागतील. कारण या दरम्यानच्या कालावधीमध्ये इन्कम किंवा रेव्हेन्यू कमी झाल्यामुळे त्यांचा ग्रॉस प्रॉफिट कमी होईल. ग्रॉस प्रॉफिट कमी झाल्यामुळे त्यांचा नेट प्रॉफिट त्या ठिकाणी कमी होईल. त्याचा विपरीत परिणाम डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशनवरती होणार आहे. त्याचबरोबर त्या संबंधित बँकेच्या टोटल ओव्हरऑल फायनान्शियल प्रोफाईलवरती देखील त्याचा विपरीत परिणाम हा भविष्य कालावधीमध्ये हा निश्चितपणे दिसणार आहे. जर सर्वसाधारणपणे हे सर्व फिगर जर आपण एकत्र घेतल्या तर आपणास त्या ठिकाणी हा ट्रेंड आपल्यास दिसून येईल की आज डिमांड डिपॉझिट्स, टाइम डिपॉझिट्स या टाइम डिपॉझिटमध्ये झालेली प्रचंड वाढ, मात्र त्या ठिकाणी बँकांच्या क्रेडिट डिस्ट्रीब्युशन किंवा कर्ज वाटपामध्ये झालेली कमालीची घट, SLR इन्व्हेस्टमेंटमध्ये होणारी वाढ, नॉन SLR इन्व्हेस्टमेंटमध्ये झालेली कमालीची वाढ हे त्या ठिकाणी बँकिंग संस्थांच्या भविष्यासाठी एक अशा प्रकारचा सिग्नल त्या ठिकाणी देत आहेत की भविष्यात या बँकिंग संस्था अडचणीत येण्याची शक्यता ही नाकारू शकत नाही. सध्याच्याच परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या 10 वर्षामध्ये
या बँकिंग संस्थांच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. NPA चा प्रश्न असेल, कर्ज बुडवेगिरीचा प्रश्न असेल, अनेक वेगवेगळ्या पब्लिक सेक्टर बँक्स या तोट्यामध्ये चालत आहेत, अशाही प्रकारचा एक महत्त्वाचा प्रश्न या देशामध्ये आहे. आणि यामध्ये जर अशा प्रकारच्या प्रश्नांची जर वाढ झाली तर निश्चितपणे या बँकिंग संस्था भविष्यात अडचणीत आल्याशिवाय या राहणार नाहीत. त्याचबरोबर एक सर्वात महत्त्वाचा जो एक त्या ठिकाणी घटक या बँकिंग संस्थांच्या दृष्टिकोनातून जो असतो तो म्हणजे त्या ठिकाणी या बँकिंग संस्था कर्ज वाटप करत असताना की ज्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लोन्स देत असतात, या लोनचं डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर त्याची रिकव्हरी जी आहे ती रिकव्हरी त्या ठिकाणी होणं हे आवश्यक असतं. मात्र या रिकव्हरीचं प्रमाण जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे नाही आहे. यामध्ये अनेक वेगवेगळी त्याची कारणं आहेत. अनेक उद्योग व्यवसाय बंद पडलेले आहेत, अनेक वेगवेगळ्या व्यक्तींचे उत्पन्न त्या ठिकाणी घटलेलं आहे, त्यांचे इन्कम सोर्स स्टॉप झालेले आहेत आणि त्याच दरम्यानच्या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या संपूर्ण आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन की या देशातील कर्जदारांना मॉरेटोरियम पिरियड दिला. म्हणजे त्या ठिकाणी तो जो मॉरेटोरियम पिरियड जो आहे तो मुद्दल आणि व्याज या दोन्हीसाठी त्या ठिकाणी देण्यात आला. म्हणजे या दरम्यानच्या कालावधीमध्ये कर्जदारांनी आपल्या कर्जाची परतफेड करण्याची आवश्यकता नाही आहे, तो एक ऑप्शन त्या ठिकाणी कर्जदारांना देण्यात आला. परंतु एक आश्चर्याची बाब म्हणजे की जे या बँकिंग संस्थांच्या संपूर्ण फोरममधून जी बाब आज लक्षात येते ते म्हणजे मॉरेटोरियमचा फायदा अशाच व्यक्तींनी किंवा संस्थांनी घेणं अपेक्षित होतं की ज्यांचं उत्पन्न कमी झालेलं आहे किंवा त्यांना आता सध्याच्या परिस्थितीमुळे कर्जाची परतफेड करता येणं शक्य नाही आहे, अशा व्यक्तींसाठीच हा मॉरेटोरियम त्या ठिकाणी अपेक्षित होता. मात्र प्रत्यक्षातली परिस्थिती जर आपण पाहिली तर ज्यांची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता होती त्यांनीही मॉरेटोरियमचा फायदा घेतला, ज्यांची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता नव्हती त्यांनी याचा फायदा घेतला. परंतु याचा विपरीत परिणाम जो झाला तो म्हणजे बँकांच्या कर्जाच्या वसुलीवरती आणि बँकेच्या व्याज उत्पन्नावरती त्याचा विपरीत परिणाम झाला. आणि यामुळं त्या ठिकाणी आज या बँकिंग संस्थांचं जर आपण त्या ठिकाणी या तिमाहीतलं जर उत्पन्न जर आपण पाहिलं तर ते वाढलेलं नाही आहे, ते कमी झालेलं आहे. आणि या उलट दुसरीकडे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी या बँकांच्या नॉन परफॉर्मिंग ॲसेट ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत गेलेल्या आहेत. अर्थात रिझर्व्ह बँकेने या मॉरेटोरियम पिरियडमधले जी लोन्स जी रिपेमेंट करण्याचे जे काही स्टॉप झालेले आहेत किंवा त्याच्यामध्ये जे थकबाकी निर्माण झालेली आहे त्याला NPA म्हणू नये, त्या ठिकाणी NPAच्या कॅटेगरीमधून किंवा डेफिनेशनमधून एक्सक्लूड केलेल्या असल्या तरी प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर ती थकबाकी आहेच. जे बँकेला उत्पन्न मिळायला पाहिजे होतं ते मिळालेलं नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. जरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जरी प्रुडेन्शियल नॉर्मच्या अंतर्गत त्या ठिकाणी जे काही बदल केले त्या बदलामध्ये RBI जरी असे म्हणत असेल की या कालावधीमध्ये जे थकबाकीमध्ये असणारी कर्ज आहेत की ती कर्ज त्या ठिकाणी NPA मध्ये धरली जाणार नाहीत, हे जरी त्या ठिकाणी प्रिन्सिपली जरी त्या ठिकाणी खरं असलं तरी प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर ही कर्जाची थकबाकी आहे. मग त्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स रिझर्व्ह बँकेने दिले की लोन रिस्ट्रक्चरिंगचा ऑप्शन दिला. म्हणजे त्या ठिकाणी कर्जाची मुदत 4 महिन्यांनी 5 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी शक्य तेवढी त्या ठिकाणी जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत ती कर्जाची मुदत वाढवून ती रिशेड्युलिंग किंवा रिस्ट्रक्चरिंग करण्याचा एक ऑप्शन त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेने दिलेला आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही की त्या ठिकाणी कर्जाची माफी दिली. भविष्यात या लोकांना त्या कर्जाचं मुद्दल आणि व्याजाची रक्कम ही भरावी लागणार आहे. म्हणजे जे बर्डन आजच्या परिस्थितीत होतं ते फक्त आपण फ्युचरवरती पोस्टपोन केलेलं आहे, एवढाच काही तो बदल त्या ठिकाणी या मॉरेटोरियममुळे झालेला आहे. म्हणजे दुसरीकडे कर्जदारांच्यावरचा व्याजदराचा बर्डन त्या ठिकाणी वाढलेला आहे, भविष्यात त्या ठिकाणी मुद्दलाचं देणं त्या ठिकाणी असणारच आहे आणि त्या भविष्य कालावधीमध्ये रोजगार मिळेल नाही मिळेल याबाबत अशी अनिश्चित आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये या मॉरेटोरियमचं जे अपेक्षित इम्पॅक्ट होता तो पॉझिटिव्हली होईल की नाही याच्याबद्दल देखील एक महत्त्वाची शंका आज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. जस्ट आता जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जो पब्लिश केलेला फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट जो आहे की जो जूनमध्ये त्या ठिकाणी पब्लिश झाला त्यामधील काही प्रेडिक्शन जर आपण पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे आहेत की या देशातील सर्व बँकांच्या की ज्या सर्वसाधारणपणे 8.5% होत्या त्या मार्च 2021 अखेर या ग्रॉस NPAचं प्रमाण म्हणजे स्थूल अनिष्पादित मालमत्तेचं प्रमाण हे 12.5% पोहोचण्याची भीती या फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. जर पब्लिक सेक्टर बँका म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांच्या बाबतची परिस्थिती जर पाहिली तर पूर्वी म्हणजे मार्च 2020 मध्ये ही जी काही थकबाकी होती ती 11.3% होती, आता त्या ठिकाणी 15.2% ती वाढ होईल अशाही प्रकारची अपेक्षा ही त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर कॅपिटल ॲडेक्विसी रेशो जो आहे जे कॅपिटल टू रिस्क वेटेड ॲसेट रेशो ज्याला म्हटलं जातं, बँकांच्याकडचं भांडवल
आणि बँकांच्या या NPA मध्ये असणाऱ्या, थकबाकीमध्ये असणाऱ्या जे काही वेगवेगळ्या ॲसेट्स आहेत, NPA जे आहेत, याचा एकमेकाशी असणारा रेशो जर आपण पाहिला तर तो त्या ठिकाणी 14.6% होता. म्हणजे कॅपिटल ॲडिक्वेसी ही बँकिंग दृष्टिकोनातून चांगली होती, कारण ती किमान 9%च्या वरती असणं अपेक्षित आहे. मात्र ह्या कालावधीमध्ये एक इफेक्ट जो झालेला आहे तो CRAR वरती देखील या संपूर्ण लॉकडाऊनच्या परिस्थितीचा, या पॅन्डेमिक सिच्युएशनचा एक ॲडव्हर्स इफेक्ट जो आपल्याला बँकिंग सेक्टरवरती दिसणार आहे तो म्हणजे CRAR हा 14.6%वरून तो 11.8%पर्यंत खाली येण्याचे अंदाज हे रिझर्व्ह बँकेने वर्तवलेले आहेत. याचा विपरीत परिणाम बँकांच्या आर्थिक क्षमतेवरती, किंवा ज्याला आपण फायनान्शियल हेल्थ आपण ज्याला म्हणतो बँकांची, या हेल्थवरती त्याचा खूप विपरीत परिणाम त्या ठिकाणी भविष्यात हा दिसून येणार आहे. अर्थात याच्यासाठी पुन्हा मार्केट कॅपिटलायझेशन करणं, या बँकांना पुन्हा भांडवल उपलब्ध करून देणं आणि त्या स्ट्रेंथन करणं, यासारख्या उपाययोजना निश्चितपणे भविष्य कालावधीमध्ये कराव्या लागतील. जर दरम्यानच्या कालावधीमध्ये हा कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो जर इन्क्रीज नाही झाला तर पुन्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला काय करावं लागेल की या देशातल्या राष्ट्रीयकृत बँकांना पुन्हा भांडवल द्यावं लागेल, कॅपिटलायझेशनचं नॉर्म्स त्या ठिकाणी पुन्हा वाढवावे लागतील आणि त्याच्यामधून बँका स्ट्रेंथन करण्यासाठी उपाय करावे लागतील. अशा प्रकारचं एक भविष्यकालीन परिस्थिती या बँकांच्या बाबतीमध्ये आज आपणास त्या ठिकाणी दिसून येते आहे. या सर्व परिस्थितीचा जर ओव्हरऑल विचार जर आपण त्या ठिकाणी केला तर आज परिस्थिती बँकांच्या समोर अशी आहे की ॲसेट अँड लायबिलिटी मॅनेजमेंट करत असताना त्यांना खूप मोठ्या एका मिसमॅचला सामोरं जावं लागत आहे. कारण बँकांच्या ज्या ॲसेट्स आहेत त्या लोन्स, ॲडव्हान्सेस आणि इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून क्रिएट होतात आणि लायबिलिटीज जे आहेत त्या डिपॉझिट्स आणि बॉरोविंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी क्रिएट होत असतात. मात्र जेवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डिपॉझिट्स आलेले आहेत किंवा मार्केट बॉरोविंग्स घेतलेले आहेत ते त्या ठिकाणी ॲसेटमध्ये कन्वर्ट झाले तर निश्चितपणे बँकांची प्रॉफिटेबिलिटी वाढत असते, त्यांचा फायनान्शियल हेल्थ जो आहे ती इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होत असते. परंतु सध्या नजीकच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा मिसमॅच हा लवकर त्या ठिकाणी निघेल अशी काही परिस्थिती आज त्या ठिकाणी दिसत नाही आहे. त्याचबरोबर आज सर्व बँका चिंतेमध्ये आहेत. एक काळ असा होता की बँकिंग संस्थांना डिपॉझिट कलेक्शनसाठी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन करावी लागत होती. त्यासाठी अनेक वेगळे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह या वेगवेगळ्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या बँका अपॉइंट करत होत्या की करंट अकाउंट डिपॉझिट्स असतील, सेव्हिंग अकाउंट असतील, FD-RD असतील, की अधिक मोठ्या प्रमाणात कलेक्शन करण्यासाठी म्हणजे फंड्स कलेक्ट करण्यासाठी एक जी स्पर्धा होती, आज त्याच्या उलट परिस्थिती आज बँकांच्याकडे आहेत. अनेक बँका आज त्या ठिकाणी व्याजाचे दर कमी करतायत की जेणेकरून आपल्याकडे डिपॉझिटचा जो फ्लो आहे तो कमी व्हावा, म्हणजे आम्हाला आता डिपॉझिट नको अशी एक परिस्थिती आज बँकांच्या बाबतीमध्ये निर्माण झालेली आहे. आणि याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आज सर्वच बँकांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात एक्सेस फंड्स आहेत. तर इथे अशी एक त्या ठिकाणी शंका निर्माण होऊ शकते की जर मग या बँकांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात एक्सेस फंड्स आहेत तर मग या बँका व्याजदर कमी करून मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप वाढवण्याचा प्रयत्न का करत नाही आहेत. तर तिथे त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची समस्या असते की कॉस्ट ऑफ डिपॉझिट अँड इन्कम फ्रॉम लोन्स अँड ॲडव्हान्सेस या दोन गोष्टीचा विचार बँकांना करावा लागत असतो. आणि तो त्या ठिकाणी केला असता की आज बँकिंग संस्थांना खूप मोठ्या प्रमाणात व्याजदर कमी करणं हे फारसं परवडणार नाही आहे. त्याच्याऐवजी बँकिंग संस्था लॉस मिनिमाइज करण्यासाठी आपल्याकडचे एक्सेस फंड्स SLR अँड नॉन SLR सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर या बँकांचे संपूर्ण इंटरेस्ट पेमेंट जे आहेत ते वाढलेले आहेत आणि इंटरेस्ट इन्कम मात्र त्या ठिकाणी कमी झालेला आहे. मात्र ह्या संपूर्ण परिस्थितीमध्ये बँकांचे काही जे खर्च आहेत किंवा काही एक्सपेंडिचर जे आहेत ते कंटिन्युअसली सुरू आहेत की ज्यामध्ये ऑपरेटिंग कॉस्ट असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डेली रुटीनचे जे काही एक्सपेंडिचर्स आहेत ते कंटिन्युअसली बँकांचे चालू आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची घट होत नाही, किंबहुना त्यामध्ये वारंवार वाढच होत आहे. या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या फॅसिलिटी असतील, त्यांना द्याव्या लागणाऱ्या इन्शुरन्सची कॉस्ट असेल, अशा अनेक वेगवेगळ्या बाबी आहेत की ज्याच्यामुळे त्या ठिकाणी ही कॉस्ट जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली ना की ती कमी होते. मात्र दुसरीकडे बँकांचं इंटरेस्ट इन्कम असेल, नॉन इंटरेस्ट इन्कम असेल ते कमालीचं त्या ठिकाणी घटत चाललेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे इन्व्हेस्टमेंटपासून त्यांना जे चांगले इन्कम मिळत होता, अर्निंग्ज मिळत होते ते देखील त्या ठिकाणी घटलेले आहेत. हे होऊन त्या ठिकाणी आणखी मार्केट रिस्कला या बँकांना सामोरं जावं लागत आहे. कारण भविष्यात आणखी मार्केट कोणत्या पद्धतीनं बदलेल, म्हणजे त्यामध्ये कमॉडिटी मार्केट कसं बदलेल, फायनान्शियल मार्केट त्यामध्ये कसं बदलेल, कोणत्या नवीन समस्या त्या ठिकाणी देशासमोर उभ्या राहतील आणि त्या समस्येमधून वेगवेगळ्या उपसमस्या ज्या आहेत त्या कोणत्या निर्माण होतील की ज्या बँकिंग सेक्टरसाठी या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट करणारे असू शकतात. अशाही बाबीवरती त्या ठिकाणी आज बँकिंग संस्थांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात विचार हा होतो आहे. तथापि या संपूर्ण सिच्युएशनवरती मात करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत.
की आपणास माहिती आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल, की याच्यामध्ये सातत्याने घट करून व्याजदर कमी करून या बँकांचा कर्जपुरवठा कसा वाढेल, या देशातील उत्पादन क्षेत्राला चालना कशी मिळेल, कंझ्युमर सेक्टरला कशी चालना मिळेल, याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यामध्ये जर रेपो रेट जर पाहिला तर तो सध्या 4% आणलेला आहे. रिव्हर्स रेपो हा त्या ठिकाणी 3.35% आणलेला आहे, की जेणेकरून या बँकिंग संस्थांनी आपल्याकडचा जो निधी आहे तो त्या ठिकाणी या गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नये, तो त्या ठिकाणी देशातील उद्योजक, व्यावसायिक, सर्वसामान्य जनतेला कर्ज म्हणून त्या ठिकाणी वाटप करावा. याच्यासाठी रिव्हर्स रेपोचा रेट हा 3.35% आणलेला आहे. म्हणजे जेणेकरून बँकांनी आरबीआयकडे हे पैसा न देता तो देशातील जनतेला कर्जाच्या स्वरूपात वाटप करावा. परंतु असं घडत नाहीये. याची अनेक कारण आहेत. कारण आज त्या ठिकाणी बँका केवळ उत्पन्नाचा विचार करत नाहीत, केवळ आपल्याकडे एक्सेस फंड्स आहेत म्हणून कर्जाचं वाटप करणार नाहीत. कारण फ्युचरमध्ये त्या कर्जाच्या वसुलीच्या शक्यता देखील बँकेला विचारात घ्याव्या लागतात. जर एखादा उद्योग व्यवसायाला कर्ज पुरवठा केलेला असेल आणि भविष्यात जर त्या उद्योग व्यवसायाच्या बाबतीत काही समस्या निर्माण होणार असतील किंवा होण्याची शक्यता दिसत असेल तर तिथे मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप बँका करणार नाहीयेत. ही त्या ठिकाणी एक बिझनेस स्ट्रॅटेजीचा एक पार्ट असतो आणि त्यामुळे जरी रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हा जरी कमी केलेला असला तरी कर्ज वाटपामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ ही झालेली आपणास दिसत नाहीये. त्याचबरोबर या बँकिंग संस्थांना रिझर्व्ह बँकेकडून जो वेगवेगळ्या प्रकारे कर्ज पुरवठा केला जात असतो त्यामध्ये बँक रेट स्ट्रॅटेजी असते, त्याच्या जोडीलाच मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी देखील असते. सर्वसाधारणपणे बँक रेट आणि MSF या दोन्हीचे रेट हे सर्वसाधारणपणे समान असतात. सध्या तो 4.25% इतका कमी केलेला आहे. एवढा कमी रेट असून सुद्धा बँका अशा प्रकारच्या फॅसिलिटीचा फार मोठ्या प्रमाणात वापर करत नाहीयेत. हे कमी की काय म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या 2-3 महिन्यामध्ये जे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या त्याच्यामध्ये एक ॲडिशनल स्पेशल लिक्विडिटी फॅसिलिटी त्या ठिकाणी दिली, की ज्या माध्यमातून या देशातील वेगवेगळ्या बँका, वित्तीय संस्था असतील, नॅशनल हाऊसिंग बँक असेल, की यांना जवळजवळ 15,000 कोटी रुपयाचे फंड्स त्यांच्यासाठी प्रोव्हिजन केले आणि त्यांना ते उपलब्ध करून दिलेले आहेत, की जेणेकरून या संस्थांनी ते फंड्स या देशातील वेगवेगळ्या उद्योग व्यवसायासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावेत, की ज्यामुळे इकॉनॉमी स्टिम्युलेट होण्यासाठी, तिला गती देण्यासाठी, उत्पादन प्रक्रियेला आणि पर्यायाने रोजगार निर्मितीला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून याचा उपयोग होईल अशी अपेक्षा आहे. त्याबरोबरच स्पेशल रिफायनान्स फॅसिलिटी देखील रिझर्व्ह बँकेने दिलेली आहे, की ज्या या देशातील ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, मग IDB असेल, नाबार्ड असेल, नॅशनल हाऊसिंग बँक असेल, या ज्या सगळ्या डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन्स आहेत यांच्यासाठी देखील 65,000 कोटी रुपयाची प्रोव्हिजन केली, की जेणेकरून डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीला या माध्यमातून फायनान्स होईल. त्याचबरोबर या बँकिंग संस्थांच्या समोर असणारी जी नॉन परफॉर्मिंग ॲसेटची जी समस्या आहे, की जे या मॉरेटोरियममुळे निर्माण झालेली थकबाकी असेल, की याच्यातून कुठंतरी सुटका देण्याकरिता जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रुडेन्शियल फ्रेमवर्क करत असते, की याच्यामध्ये ज्या स्ट्रेस्ड ॲसेट्स आहेत म्हणजे NPA आहेत किंवा जे संभाव्य NPA आहेत याच्यामध्ये सवलत देण्याच्या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँकेने पावलं उचललेली आहेत, की त्यासाठी फार मोठी प्रोव्हिजन बँकांना करावी लागणार नाही अशी व्यवस्था त्याच्यामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस जे आहेत, की त्यांच्यासाठीची जी दिलेली कर्ज आहेत ती अडचणीत आहेत, त्याच्यासाठी रिस्ट्रक्चरिंगची स्कीम त्या ठिकाणी आणलेली आहे. म्हणजे त्यांची जी काही टर्म आहे, त्यांची जी कर्जाची मुदत आहे ती पुढे वाढवून त्या ठिकाणी त्याची थकबाकीचा रेशो जो आहे तो कमी करण्याच्या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँकेने प्रयत्न केलेले आहेत. अलीकडच्याच कालावधीमध्ये गेल्याच महिन्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेतला, की जे गोल्ड लोन्स आहेत, की ज्यामध्ये प्रामुख्याने नॉन ॲग्रिकल्चर पर्पजसाठी जे सोने तारण कर्ज दिली जातात, की त्यासाठीचा लोन टू व्हॅल्यू ही जी काही त्या ठिकाणी अमाऊंट होती त्याचे रेशो जो होता तो पूर्वी 75% होता. म्हणजे जर 100 रुपयाचं सोनं असेल तर त्याच्यावरती 75 रुपयाचं कर्ज द्यावं अशा प्रकारची प्रोव्हिजन होती, की ज्याला लोन टू व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी लोनची अमाऊंट आणि त्या ठिकाणी त्या गोल्ड ऑर्नामेंट्स असतील, ज्वेलरी असतील, त्याची व्हॅल्यू याच्यामधला जो काही तारणगाळा आपण ज्याला म्हणतो तो 25% ठेवलेला होता. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या 15 वर्षामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची नवीन तरतूद केलेली आहे, नवीन सूचना जारी केलेली आहे, की लोन टू व्हॅल्यू जे आहे गोल्ड लोनच्या बाबतीमध्ये, जी नॉन ॲग्रिकल्चर सेक्टरच्या बाबतीमध्ये ती केवळ तारणगाळा हा 10% ठेवायला परवानगी दिलेली आहे आणि त्या सोन्याच्या किमतीच्या 90% कर्ज वाटप करायला मुभा दिलेली आहे. याचं कारण एकच आहे, की याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये पैसा जावा, कर्जाचं वाटप वाढावं, बँकांच्याकडचे एक्सेस फंड्स त्या ठिकाणी युटिलाइज व्हावेत आणि जनतेच्या हातात पैसा गेला की डिमांड वाढण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल. अर्थात गोल्ड लोनच्या बाबतीमधली ही जी सवलत आहे ती केवळ 31 मार्च 2021 अखेर असेल.
कदाचित परिस्थितीमध्ये जर त्या ठिकाणी सुधारणा झाली तर त्याच्यापूर्वीच ही स्कीम विड्रॉ देखील केली जाऊ शकते. त्याचबरोबर नवीन एक प्रोव्हिजन जे रिझर्व्ह बँकेने केलेले आपल्यास पाहाव्यास मिळेल ते म्हणजे आजपर्यंत प्रायोरिटी सेक्टरमध्ये आपण पाहिलं की ॲग्रिकल्चर सेक्टर, त्याचबरोबर ॲग्रो प्रोसेसिंग युनिट्स असतील, रुरल इंडस्ट्रीज असतील, एज्युकेशन लोन्स असतील, एक्सपोर्ट क्रेडिट असेल, यासारख्या बाबींचा समावेश प्रायोरिटी सेक्टर लोनमध्ये केलेला होता, ज्याला आपण अग्रक्रम क्षेत्राचा कर्ज पुरवठा असं म्हणतो. परंतु याच्यामध्ये अलीकडे नवीन सुधारणा केल्या की ज्यामध्ये जे स्टार्टअप्स आहेत हे सुद्धा लोन्स आज प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. जे अर्थव्यवस्थेमध्ये नवीन उद्योग व्यवसाय सुरू होत असतील तर त्यांना दिलेली जी कर्ज आहेत ती कर्ज देखील प्रायोरिटी सेक्टरमध्ये इन्क्लूड केलेली आहेत आणि त्याचे नॉर्म्स त्याला लागू असतील. त्याचबरोबर पॉवर अँड एनर्जी सेक्टरसाठी जे काही लिमिट्स निर्धारित करून दिलेल्या होत्या त्या देखील त्याच्यामध्ये वाढवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलेला आहे. ह्या सर्वांचा मेन उद्देश जो आहे तो म्हणजे बँकांच्याकडे असणारा जो काही फंड आहे युटिलाइज व्हावा आणि लोकांच्या हातात अधिकाधिक पैसा जावा, हाच मुख्य हेतू या संपूर्ण उपाययोजनेच्या पाठीमागे असल्याचं आपणास दिसून येईल. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या देशातील बँकांना आपले फंड्स इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट करण्यासाठी जे एक इलेक्ट्रॉनिक पोर्टल उपलब्ध करून देते, ज्याला ई कुबेर सिस्टम असं म्हटलं जातं. या देशातील सर्व बँका, ज्या सूचित बँका आहेत, या सर्व बँका ई कुबेर सिस्टमचा वापर करून ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट करत असतात. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्लेक्सिबिलिटी अलीकडे देण्यात आलेली आहे. पूर्वीचे जे रिजिड नॉर्म्स होते ते त्या ठिकाणी कमी केलेले आहेत की जेणेकरून बँकांना ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंटसाठी याचा खूप चांगला उपयोग व्हावा. त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंटमध्ये जे लॉसेस होतात त्यासाठी जो काही इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व्ह बँकांना मेंटेन करावा लागतो. जे बँकांनी केलेलं 1 कोटी रुपयाची गुंतवणूक आणि त्याची मार्केट व्हॅल्यू जर आता 75 लाख झालेली असेल तर बँकेला स्वतःच्या नफ्यातून 25 लाख त्या ठिकाणी प्रोव्हिजन करून ठेवावे लागते. याला इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व्ह असं म्हटलं जातं. तर हा इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व्ह जो आहे त्याच्याबाबतचे देखील नॉर्म जे आहेत ते त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेने शिथिल केलेले आहेत. आणि आणखीन एक महत्त्वाचा बदल जो त्या ठिकाणी आज सर्वत्र चर्चा त्याची होते ते म्हणजे या देशातील सर्व बँकांना रिझर्व्ह बँकेने सूचित केलेलं आहे की आपला गतवर्षीचा म्हणजे मार्च 2020 अखेरच्या आर्थिक वर्षातील जो डिव्हिडंड जो आहे तो होल्ड ऑन ठेवायला सांगितलेलं आहे. त्याचं वाटप पुढील सूचना आल्याशिवाय करता येणार नाही. अर्थात याची चर्चा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी होत असते, कारण डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन हा त्या ठिकाणी शेअर होल्डरचा राईट असतो. मात्र जरी तो राईट असला तर तो मॅन्डेटरी नाही आहे. मात्र आज बँकांची परिस्थिती जर भविष्यात बिघडणार असेल तर अशा परिस्थितीमध्ये या बँकांच्या गतवर्षीच्या प्रॉफिटमधून जो शिल्लक राहिलेला जो नेट प्रॉफिट आहे की जो डिव्हिडंडसाठी डिस्ट्रीब्यूट केला जाणार आहे तो प्रॉफिट या बँकांचे फायनान्शियल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी पुन्हा रियुटिलाइज करता यावा याकरिता रिझर्व्ह बँकेने निर्देश दिलेले आहेत की या वर्षीचा जो डिव्हिडंड असेल तो त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करता येणार नाही. अर्थात जर या सिच्युएशनमध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्या आणि बँकांची आर्थिक परिस्थिती जर सुधारली तर निश्चितपणे हा डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करण्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देऊ शकते. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये जे सिग्नल्स आहेत ते जर आपण पाहिले तर परिस्थितीचा फायदा त्या परिस्थितीचा विचार करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा प्रकारचा निर्णय घेईल अशी परिस्थिती आहे. जे ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर या देशातील बँकांना सुधारण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्याकरिता रिझर्व्ह बँकेने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्याचे आपणास दिसून येईल. तर या वेगवेगळ्या फायनान्शियल सेक्टरमध्ये जसं हे बँकिंग सेक्टर महत्त्वाचं आहे तसंच त्या ठिकाणी इन्शुरन्स सेक्टर देखील महत्त्वाचं आहे. आजच्या विषयाच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर यामध्ये जनरल इन्शुरन्सचा फार मोठा काही संबंध याच्याशी येत नाही आहे, परंतु आजच्या या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये लाईफ इन्शुरन्स सेगमेंट जो याच्यामधला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आज जर आपण देशामध्ये जर पाहिलं तर आज देशात 24 लाईफ इन्शुरन्स कंपनीज त्या ठिकाणी काम करत आहेत. याच्या जोडीलाच अनेक वेगवेगळ्या बँक इन्शुरन्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतायत की जे वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांच्या बरोबर टायअप करून की आपल्या माध्यमातून इन्शुरन्स पॉलिसी त्या ठिकाणी विक्री करण्याचं काम करतात, ज्याला आपण बँक इन्शुरन्स असं आपण म्हणतो. जर या पॅन्डेमिकच्या ड्युरेशनमध्ये जर आपण पाहिलं तर हेल्थ इन्शुरन्स स्कीम जे आहेत की त्याच्या विक्रीमध्ये कमालीची वाढ झाल्याची आपणास त्या ठिकाणी दिसून येते. जर आपण सध्याची सिच्युएशन जर पाहिली तर हेल्थ इन्शुरन्सचं जे कव्हरेज आहे ते अर्बन सेक्टरमध्ये 18% वाढलेलं आहे आणि रुरल सेक्टरमध्ये ते 14% वाढलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी या कोविडच्या जे काही समस्या आहेत की या समस्येला सामोरे जाण्याकरिता किंवा मेडिकलचे जे एक्सपेंडिचर्स आहेत ते त्या ठिकाणी कॉम्पॅन्सेट करण्याकरिता अनेक लोक की त्या ठिकाणी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी परचेस करतायत. आणि त्यामुळे या लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर असं म्हटलं जातं की देअर इज ए ब्राईट स्पॉट इमर्जिंग इन द लाईफ इन्शुरन्स सेक्टर. जे या दरम्यानच्या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये या लाईफ इन्शुरन्स सेक्टरमध्ये एक अशा प्रकारचं एक आशादायक वातावरण, अर्थात
जर आपण तसं पाहिलं तर ते तसं फारसं आशादायक असं म्हणता येणार नाही. परंतु बिझनेसच्या दृष्टिकोनातून या संस्थांचा जर विचार केला तर यांच्या बिझनेसमध्ये कमालीची वाढ झालेली आपणास दिसून येते. मंथ ऑफ मंथ जर चेंजेस जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर या टेबलवरून आपणास त्या ठिकाणी लक्षात येईल की मे 2020मध्ये असणारे या ठिकाणी या वेगवेगळ्या इन्शुरन्स पॉलिसीज आणि जर आपण त्या ठिकाणी जून 2020 जर याच्यामधली ग्रोथ जर आपण पाहिली तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची आपणास दिसून येईल. त्यामध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, टाटा AIG असेल, रिलायन्स इन्शुरन्स असेल, मॅक्स लाईफ असेल, त्याचबरोबर एक्साइड लाईफ असेल, अशा अनेक वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांची पॉलिसी सेल जो आहे की जो स्पेशली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीशी संबंधित आहेत की त्याच्यामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. म्हणजे हा एक त्या ठिकाणी या कोविडच्या सिच्युएशनचा एक झालेला इम्पॅक्ट आहे की जो इन्शुरन्स सेक्टरमध्ये आज आपणास त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. परंतु जर आपण दुसरी गोष्ट जर पाहिली तर या कालावधीमध्ये असं त्या ठिकाणी प्रिडिक्शन केलं जात होतं की या इन्शुरन्स सेक्टरमध्ये जे डेथ क्लेम्स जे आहेत की हे त्या ठिकाणी वाढतील किंवा हेल्थ इन्शुरन्सचे जे क्लेम्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतील असं अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही आहे, कारण हे जे क्लेम्स आहेत ते त्याच्यामध्ये फार मोठी सिग्निफिकंट वाढ झालेली नाही आहे. याची अनेक कारणं आहेत. याची जी कारणं त्या ठिकाणी इन्शुरन्स एक्सपर्टकडून जी सांगितली जातात ते म्हणजे जरी या कोविडच्या परिस्थितीमध्ये कोविड अफेक्टेड पर्सनची संख्या जरी वाढलेली असली तरी दुसरीकडे ज्या नॉर्मल केसेस होत्या, इतर जे वेगवेगळे आजार होते आणि त्याच्या ज्या ट्रीटमेंट्स होत्या, त्याच्या ज्या सर्जरी होत्या, त्याचं प्रमाण हे ड्रास्टिकली घटलेलं आहे. आणि त्यामुळे अशा केसेससाठी जे क्लेम्स त्या ठिकाणी द्यावे लागत होते त्याचं प्रमाण कमालीचं कमी झालेलं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून की जे क्लेम्स वाढणं अपेक्षित होतं ते फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आपणास त्या ठिकाणी दिसत नाही आहेत. मात्र या संपूर्ण सिच्युएशननी या इन्शुरन्स सेक्टरला एक नवीन दिशा देखील दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आज खूप मोठ्या प्रमाणात एक नवीन स्कोप या इन्शुरन्स सेक्टरसाठी निर्माण झालेला आहे की त्यांना आज प्रॉडक्ट इनोव्हेशन करण्यासाठी, प्रॉडक्ट कस्टमायझेशन करण्यासाठीचा स्कोप आहे. कारण यापूर्वीच्या अनेक हेल्थ पॉलिसीजमध्ये, हेल्थ इन्शुरन्स स्कीममध्ये की कोविडसारख्या अशा पॅन्डेमिकचा समावेश त्याच्यामध्ये नव्हता किंवा असे जे काही भयानक रोग आहेत की त्याच्यामध्ये काही रोग त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले होते आणि त्यामुळे आता प्रॉडक्ट इनोव्हेशन करण्याची, स्कीम रिवाईज करण्याची गरज आहे. त्याचबरोबर आज अनेक देशातल्या वेगवेगळ्या ज्या काही कॉर्पोरेट कंपन्या आहेत आपल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी हा हेल्थ इन्शुरन्स त्या ठिकाणी घेऊ इच्छित आहेत. कारण आज त्यांना कामावरती बोलवायचं असेल तर त्यांचा इन्शुरन्स काढणं कंपल्सरी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि या परिस्थितीमध्ये या लाईफ इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत की आज त्यांना एक स्कोप आहे की या देशातल्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या बरोबर त्या ठिकाणी पार्टनरशिप करू शकतात, टायअप करू शकतात, बँकांच्या बरोबर टायअप करू शकतात आणि आपला बिझनेस वाढवण्यासाठी अशा प्रकारची स्ट्रॅटेजी ते अडॉप्ट करू शकतात. परंतु सायमल्टेनियसली जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आज जनरल इन्शुरन्स जे आहे हे जनरल इन्शुरन्स सेक्टर जर मात्र पाहिलं तर त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्ये स्पेशली आपण पाहिलं मोटर इन्शुरन्स असेल, प्रॉपर्टी इन्शुरन्स असेल, पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स असेल, मरीन इन्शुरन्स असेल, तर हे सगळे जे काही वेगवेगळे जनरल इन्शुरन्सचे जे प्रकार आहेत की त्याच्या पॉलिसीचा सेल जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात घटलेला आहे. त्याचे क्लेम्स देखील खूप प्रमाणात घटलेले आहेत. याची अनेक कारणं आहेत. कारण ॲटोमेटिव्ह सेक्टरमध्ये मंदी असल्यामुळे कार किंवा ॲटोमेटिव्हचे जे काही प्रोडक्ट्स आहेत किंवा जे काही 2 व्हीलर 4 व्हीलर्स आहेत त्याचा सेल कमी झालेला आहे आणि तो सेल कमी झाला तर ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी मोटर इन्शुरन्सचं प्रमाण देखील नवीन होणाऱ्या कमी होणार आहे. त्याचबरोबर प्रॉपर्टीचा सेल कमी झालेला आहे त्यामुळे त्याच्यावरचं इन्शुरन्सचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी अनेक शहरांच्या मध्ये, संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थितीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टचं प्रमाण कमी, व्हेकलची मुवमेंट त्या ठिकाणी कमी, याचा त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणूया आपण की जे काही ॲक्सिडेंट्स आहेत त्याचं प्रमाणही घटलेलं आहे. आणि त्यामुळं पर्सनल ॲक्सिडेंटचे जे डेथ क्लेम्स होते ते या इन्शुरन्स सेक्टरमध्ये या दरम्यानच्या पॅन्डेमिक सिच्युएशनच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहेत. त्याचबरोबर मरीन ट्रान्सपोर्ट जे आहे ती कमी झालेली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे कार्गो इन्शुरन्स जे असतात ते कार्गो इन्शुरन्सचं प्रमाण देखील घटलेलं आहे. ते सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर या देशातल्या बँकिंग सेक्टरवरती खूप मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झालेला आहे. मात्र इन्शुरन्स सेक्टरमध्ये स्पेशली लाईफ इन्शुरन्स आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी विकणाऱ्या ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत की त्यांना आज खूप चांगली एक परिस्थिती निर्माण झालेली आपणास त्या ठिकाणी दिसते. त्यांना बिझनेस एक्सपान्शन करण्यासाठी एक खूप चांगला स्कोपही त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. परंतु ओव्हरऑल ही सगळी सिच्युएशन जर आपण पाहिली तर या देशातलं बँकिंग सेक्टर, जनरल इन्शुरन्स सेक्टर आणि काही प्रमाणात लाईफ इन्शुरन्स सेक्टर की याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या समस्येमधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी या देशातील ही जी काही पॅन्डेमिकची सिच्युएशन आहे ती लवकर त्या ठिकाणी नॉर्मल होणं
आणि लवकर त्याच्यावरती वॅक्सिन उपलब्ध होणं हाच त्या ठिकाणचं एक महत्त्वाचं सोल्युशन त्या ठिकाणी असणार आहे. अर्थात त्या वॅक्सिन्स किती लवकर आपल्याकडे उपलब्ध होतील, त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत केव्हा उपलब्ध होतील, अशा अनेक वेगवेगळे भविष्य कालावधीमधले प्रश्न आहेत. परंतु एक मात्र बाब निश्चित आहे की या कोविड पॅन्डेमिक सिच्युएशनचा खूप मोठा विपरीत परिणाम जसा त्या ठिकाणी उद्योग व्यापार क्षेत्रावरती झालेला आहे, तसाच विपरीत परिणाम या सेवा क्षेत्रामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि त्यामध्ये बँकिंग सेक्टर आणि इन्शुरन्स सेक्टरवरती तर त्याचा अत्यंतिक विपरीत परिणाम झालेला हा आपणास त्या ठिकाणी दिसून येतो. मला वाटतं एवढी मांडणी आजच्या या वेबिनारमध्ये त्या ठिकाणी पुरेशी आहे. मला या ठिकाणी या महाविद्यालयाच्या संपूर्ण संयोजक असतील, हुजरे साहेब असतील, त्याचबरोबर डॉक्टर अनिल वावरे सर, पाटील सर, यादव सर असतील, या सर्वांनी मला या ठिकाणी मांडणी करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू.